पुण्यातल्या बहुचर्चित मुंडवा जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळालाय। बावधन पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे उच्च न्यायालयानं तिची अटकच बेकायदा ठरवली असून तिला जामीन मंजूर केलाय। मुंडव्यातील तब्बल 40 एकर सरकारी जमीन बेकायदेशीर विक्री करून कोट्यवधींचं मुद्रांक शुल्क बुडवल्याचा गंभीर आरोप तिच्यावर होता आणि या प्रकरणातील कथित मास्टरमाइंड शीतल तेजवानी सध्या अटकेत आहे। पण आता तिच्या अटकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। मुंबई उच्च न्यायालयानं बावधन पोलिसांच्या कारवाईवर ताशेरे ओढलेत आणि शीतल तेजवानीची अटक आणि पोलीस कोठडी बेकायदा ठरवली आहे। पोलिसांकडून नेमक्या कोणत्या चुका झाल्यात आणि हे सगळं प्रकरण काय सविस्तर समजून घेऊ। मुंडव्यातील भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाच्या मालकीची जवळपास 40 एकर जमीन विक्री प्रकरणी मोठा घोटाळा समोर आला होता। ही जमीन पार्थ पवारांशी संबंधित अमेडिया कंपनीला विकताना कोट्यवधी रुपयांचं मुद्रांक शुल्क टाळून सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात शीतल तेजवानी, कंपनीचा संचालक दिग्विजय पाटील आणि तत्कालीन सहदुय्यम निबंधक रवींद्र तारू यांच्या विरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दरम्यान खडक पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला बावधन पोलिसांनी न्यायालयाकडून प्रोडक्शन वॉरंट घेऊन 16 डिसेंबर 2025 ला ताब्यात घेतलं होतं। त्यानंतर प्रथम वर्ग न्यायालयानं तेजवानीला पोलीस कोठडी सुनावली होती। पुढे तपास पूर्ण झाल्यानंतर तेजवानी आणि रवींद्र तारू यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल झालं। पुण्यातील अतिरिक्त सत्र न्यायालयानं शीतल तेजवानीचा जामीन अर्ज फेटाळला होता। त्यानंतर तेजवानीने ॲडव्होकेट अजय भिसे आणि ॲडव्होकेट दीपाली केदार यांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली। या याचिकेत बावधन पोलिसांच्या कारवाईला आव्हान देण्यात आलं होतं। शीतल तेजवानीचा ताबा घेताना बावधन पोलिसांनी तिच्या अटकेची कारणं कळवली नाहीत असा युक्तिवाद ॲडव्होकेट अजय भिसे यांनी केला होता। न्यायालयानं तो ग्राह्य धरून शीतल तेजवानी यांची अटक आणि कोठडी बेकायदा ठरवली आहे। पोलिसांच्या चुका शीतल तेजवानीच्या पथ्यावर, अटकेची स्पष्ट कारणं न सांगणं, कुटुंबियांना वेळेत माहिती न देणं, नोटीस बजावण्याची प्रक्रिया केवळ दिखाव्यासाठी केली, कायद्यानं आवश्यक असलेल्या तरतुदींचं पालन न करणं, या सगळ्या गोष्टींमुळे न्यायालयाने पोलिसांच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। विशेष म्हणजे शीतल तेजवानी आधीच दुसऱ्या गुन्ह्यात कोठडीत असताना बावधन पोलिसांनी तिला प्रोडक्शन वॉरंटवर अटक केली आहे, पण त्यावेळीही अटकेची कारणं न सांगितल्याचा मुद्दा न्यायालयात ठळकपणे मांडण्यात आला। याच पार्श्वभूमीवर न्यायालयानं तेजवानीला 50,000 रुपयांच्या मुचलका आणि तितक्याच हमीवर जामीन मंजूर केलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणामुळे एक मोठा सवाल उपस्थित होतोय। हा फक्त निष्काळजीपणा होता की जाणीवपूर्वक केलेली चूक? सुरुवातीपासूनच या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता आणि आता न्यायालयाच्या निर्णयानंतर त्या चर्चांना आणखी जोर आलाय। दरम्यान बावधन पोलिसांच्या गुन्ह्यात शीतल तेजवानीला जामीन मिळालेला असला तरी इतर प्रकरणांमुळे ती अटकेत राहण्याची शक्यता आहे। या प्रकरणाचा पुढील तपास आणि पोलिसांच्या भूमिकेवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।